दुतोंड्या मारुती. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात गोदावरीला पूर आला की सर्वत्र वर्तमानपत्र, टी व्ही चॅनल्स यांच्या बातम्यांमध्ये झळकणारी पुरामध्ये अडकलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती एक प्रकारे पंचवटीची ओळख बनली आहे. ही दुतोंड्या मारुतीची मूर्ती, ही दुतोंड्या मारुतीची मूर्ती इथे कशी आली, कधीपासून आली, याची कथा आज आपण पाहूयात. रामकुंडावर अथवा पंचवटीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गोदाकाठावर असलेला दुतोंड्या मारुती सर्वात मोठे आकर्षण ठरलं आहे. अशा प्रकारची दोन्ही दिशांना दोन तोंडे असलेली, दोन रूपे असलेली ही मूर्ती कदाचित एकमेवाद्वितीय असावी. पूर्वी या मारुतीची मूर्ती 5.5 ते 7.5 फूट उंचीची होती असे म्हणतात. अनेक भाविक या मूर्तीची नित्यनेमाने पूजा करत असे. मात्र 1939मध्ये नाशिकमध्ये पावसाने प्रचंड थैमान घातले आणि गोदावरीला मोठा पूर आला. त्या काळातील अनेक आठवणी अशा सांगतात की नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले होते व सरकारवाड्याच्या 13 पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. याच पुरात तत्कालीन मारुतीच्या मूर्तीलाही हानी पोचली. त्यानंतर नाशिकमधली या परिसरातली व्यायामप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ठरवले की पूर्वीच्या मूर्तीपेक्षाही उंच, म्हणजे साधारणपणे 11 फूट उंचीची मारुतीची मूर्ती तयार करून याच ठिकाणी बसवायची. त्याकाळी नाशिक शहरातील पाथरवट समाज मूर्तिकामात पारंगत समजला जायचा. त्यामुळे तत्कालीन प्रख्यात मूर्तिकार आबाजी दादाजी भोईर यांना मूर्ती बनवण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी मूर्ती बनवायचे कबूल केले, परंतु 11 फूट दगड आणून द्यायची विनंती केली. दरम्यान व्यवहाराची बोलणी फिसकटली आणि त्यांच्या जागी नाशिकचेच असलेले शंकर बलदेव परदेशी यांना बोलवण्यात आले. मात्र ते सिमेंटच्या मूर्ती बनवण्यात निष्णात होते. परदेशींचा लहरी स्वभाव, त्यामुळे कामात विलंब होत गेला आणि मूर्ती तयार होण्यास दिरंगाई होऊ लागली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याकडनं हे काम काढून नथुराम दादाजी भोईर यांना देण्यात आले. त्यांनी अर्धवट राहिलेली मूर्ती पूर्ण केली. त्यामुळे दुतोंड्या मारुतीची सध्याची दिसणारी दोन रूपे, म्हणजे पूर्वेकडची मूर्ती ही शंकर परदेशींच्या हातची, तर पश्चिमेकडची मूर्ती ही नथुराम भोईर यांच्या हातची आहे. ही मूर्ती पूर्ण झाल्यानंतर इसवी सन 1942मध्ये तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही संपूर्ण मूर्ती सिमेंटमध्ये घडवण्यात आली आहे. ही मूर्ती गोदाकाठावर असल्यामुळे आणि या गोदेला सतत दरवर्षी पूर येत असल्यामुळे बाबूराव भोईर यांनी मूर्तीची सुरक्षितता विचारात घेऊन दोन्ही बाजूनी त्रिकोणी कोन या मूर्तीला दिलेला आहे, जेणेकरून मूर्तीला कुठलीही इजा न पोहोचता पाणी सहजगत्या मूर्तीच्या बाजूने जाईल. ही मूर्ती नदीच्या अगदी काठावरच असल्याने पाणी वाढले की पाण्याचा तिला वेढा पडतो. त्यामुळेच आजही पुराचे मोजमाप नाशिककर मारुतीच्या मूर्तीला लागलेल्या पाण्याच्या उंचीवरून ठरवतात. अशी ही एकमेवाद्वितीय असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती.